बुलबुलची पिल्लं ही खाण्यासाठी तोंड वर करतायत आणि या ठिकाणी त्याची आई काहीतरी खाऊ घेऊन येईल. सकाळी यांचा व्हिडिओ केला होता आणि यांना थोडे थोडे पंख यायला लागलेले आपल्याला बघायला मिळतील. तर असं हे पक्ष्यांच्या विश्वासातलं बुलबुलचं जे जीवनक्रम आहे किंवा त्याची वाढ कशी होते हे आपण हळूहळू या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. या ठिकाणी पिल्लं जी आहेत तर ती तोंड वाजता आहेत. समोरच्या बाजूला बुलबुल नर मादी जे पक्षी आहेत किंवा जोडी आहे ती आलेली आहे आणि वायरवरती बसलेले आहेत आणि या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी कावळा येऊन गेलेला आहे आणि त्याची पिल्लं जी आहेत बुलबुलची तर या ठिकाणी आहेत हे दाखवतोय मी आणि बुलबुल हळूहळू या पिल्लाकडे खाली येईल. या ठिकाणी बुलबुल पक्षाची मादी आहे ती पेटीवरती बसलेली आहे आणि वरती तारेवरती नर दिसतोय. तर या ठिकाणी ती पिल्लासाठी काहीतरी खायला घेऊन आलेली आहे आणि ती कशी भरवते हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर थोड्या वेळात हा पक्षी खाली येईल आणि आपण खालच्या बाजूला मातीच्या झाकणीमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. मादी पक्ष्यानं पिल्लासाठी काहीतरी खाऊ आणला होता आणि तो देऊन तो पक्षी गेलेला आहे आणि पिल्ला आपल्याला या ठिकाणी कदाचित इथून सुद्धा दिसतील. या ठिकाणी परत एकदा बुलबुल पक्षी आलेला आहे आणि तो पेटीवरती येऊन बसलेला आहे आणि पलीकडच्या बाजूला सातभाई किंवा उत्तर भारतामध्ये त्याला 7 सिस्टर्स असं सुद्धा नाव आहे. तर तो पक्षी आहे आणि खाली पिल्लाकडं हा पक्षी आलेला आहे आणि पिल्लांना खाऊ घालतोय. तर हे या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळेल. तर हे त्याचं फिडिंग जे आहे ते चालू आहे आणि पिल्लं जी आहेत तर ती तोंड वाजतायत. त्याची आई तिथं जवळ आलेली आहे आणि तोंड वासून खाण्यासाठी प्रयत्न चाललेला आहे. समोरनं शेळ्या व पिल्लेही पळत आलेली आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या शेळ्या आमच्या शेजाऱ्यांच्या आहेत आणि असे भरपूर शेळ्या आहेत. तर त्या पळत आलेल्या आहेत आणि पाणी प्यायला गेलेले आहेत. त्यांच्या पाठीमागनंही काय भरपूर शेळ्या येत आहेत. तर हे सगळं ग्रामीण वातावरण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा ह्या शेळ्या खाण्यासाठी आणि पाण्यासाठी पळत आहेत. ठिकाणी बुलबुलची पिल्लं जी आहेत तर ती कसे तोंड वर करून खाण्यासाठी आवाज आला थोडंसं व्हायब्रेशन जरी आलं किंवा जाणवला आवाज तर त्यांचं वर तोंड करणं आणि खाण्यासाठी धडपड. मित्रमंडळी आज तारीख आहे 21 जून 2026 आणि या ठिकाणी बुलबुल पक्षी आपल्या पिल्लासह बसलेला आहे आणि मी त्याच्यापासून अगदी 6-7 इंच अंतरावरती आहे. तरीही तो उठत नाही. अगदी किती जवळ गेलो आहे 6 इंच अंतरावर. त्याला खात्री आहे की आपल्याला काहीही त्रास नाही आणि म्हणून तो अतिशय शांत आहे आणि त्याच्या खाली आहेत त्याची पिल्लं. या ठिकाणी पिल्लांची आई आहे. पिल्लांच्या आईला तिच्या पिल्लांची काळजी वाटते आणि त्यामुळं ती जास्त चिवचिवाट करते. तर तीही आपण दाखवू इथं आणि नरपण पक्षी आलेला आहे वरच्या बाजूला. नरपक्षीसुद्धा आलेला आहे. तर दोघंही त्या पिल्लांची काळजी घेत आहेत आणि या ठिकाणी असलेली जी पिल्लं आहेत तीही आपण दाखवतोय. तर त्यांना त्यांच्या पिल्लाची जास्त काळजी वाटते म्हणून तिचा जो कालवा चाललेला आहे किंवा तिचा जो गोंगाट चालू आहे तो आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी तिची पिल्लं आहेत तर तीही आपल्याला या ठिकाणी किती मोठी झालेली आहेत किंवा त्यांचे पंख फुटायला सुरुवात झालेली हे बघायला मिळेल. तर असं हे पक्षी विश्व आणि दोन्हीही आईवडील या ठिकाणी चिवचिवाट करत आहेत. इकडं जो पक्षी आहे तर त्यानं त्याच्या चोचीत पिलासाठी खायला आणलेलं आहे आणि ते आपल्याला बघायला मिळेल. तर त्यांचं खरंच किती मोठं कार्य आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी लगेच पक्षी त्या पिल्लांना भरवण्यासाठी गेलेला आहे आणि त्याच्या तोंडात जे खाद्य आहे तेही आपल्याला दिसेल. तर ते पिल्लांना भरवण्याचं काम तो करतोय आणि ते थोडंसं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण या ठिकाणी आपल्याला दिसेल.
की पिलानं भरवायचं काम जो आहे तो पक्षी करतोय. तर अशा पद्धतीनं पिलानं भरवण्याचं काम जे आहे ते चालू आहे आणि आपण थोडंसं लांबूनच हा व्हिडिओ घेतोय. या ठिकाणी नर पक्षी असावा आणि मी त्यांच्या जवळ आहे याची त्यांना जाणीव आहे, त्यामुळे थोडंसं त्याचा जो आवाज आहे तो काढून मला लांब थांबण्यासाठी सांगत असावा असं वाटतंय. की जो खाऊ आहे तो त्याच्या चोचीत दिसतोय, तो खाऊ त्याच्या पिलांना भरवण्यासाठी तो वाट बघतोय. तर आपणही थोडंसं लांब थांबूनच हे चित्रीकरण करणार आहोत. मित्रमंडळी, या ठिकाणी बुलबुल पक्षीची जी पिल्लं आहेत तर त्यांचे पंख आपल्याला या ठिकाणी असे दिसत आहेत आणि सध्या निवांत विश्रांती घेत असताना ही पिल्लं आपल्याला बघायला मिळतील. आणि या ठिकाणी भरलेलं जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे, तर आता मी थोड्या वेळात हे पाणी या ठिकाणी भरून ठेवणार आहे. आणि आज दिनांक आहे 22 जून 2026 आणि यामध्ये दररोज किती बदल होतोय किंवा पिल्लांच्यामध्ये दररोज किती बदल होतोय हा आपल्याला बघायला मिळेल. आणि पक्ष्याचे आई वडील या ठिकाणी आहेत, ते खाऊ घेऊन आलेले आहेत. तर हे आपल्याला बघायला मिळेल. तर त्यांनाही आपण क्लोजअप करून दाखवतोय. तर त्यांच्या तोंडात आपल्याला खाद्य दिसतंय. या ठिकाणी पेटीवरती हा पक्षी येऊन बसलेला आहे आणि तो या पिल्लाला खायला घालेल यासाठी मी मागं सरतोय आणि तो आता पिल्लांच्याकडे आलेला आहे. आणि पक्ष्यांना फिडिंग कसं करतायत किंवा पिल्लं तोंड वाचून ते खाणं कसं खातायत हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर नर जो आहे तो पक्षी वरच्या बाजूला आहे आणि मादी पक्षी खाऊ घालून पिल्लाच्या वरती जाऊन बसलेला आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मित्रमंडळी, या ठिकाणी आपल्याला बुलबुल पक्षी पेटीवरती येऊन बसलेला बघायला मिळतोय आणि तो उडून गेलेला आहे आणि त्याची पिल्लं खालच्या बाजूला आहेत घरट्यामध्ये. तर त्याचा जरी आवाज जरी आला तरी ते खाण्यासाठी आपलं तोंड उघडत आहेत आणि खाण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालला असतो आणि बुलबुल पक्षी त्यांना चारा घेऊन येत आहे. मित्रमंडळी, आज तारीख आहे 23 जून 2026 आणि या ठिकाणी मादी पक्षी पिल्लांच्या सोबत बसलेला आहे आणि कदाचित वरच्या बाजूला जो आवाज येतोय तर तो नर पक्षाचा असावा. तर त्यानं पिल्लासाठी खाऊ आणलेला आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी त्याचा चिवचिवाट ऐकायला मिळतोय. त्याच्या तोंडात जे आहे ते खाद्य दिसतंय. तर तो आलेला आहे पिल्लासाठी खाद्य घेऊन. आणि आता हा पक्षी कदाचित मी थोडंसं इथून पाठीमागं सरतोय तर या ठिकाणी पिल्लाकडे येईल. तर हे आपण थोडंसं एनलार्ज करून ही दाखवूया. तर या ठिकाणी मादी आणि पिल्लं आहेत. तर तो पक्षी खाली येण्यासाठी मी सरतोय पाठीमागं. तर बघूया तो खाली येतोय का. निश्चित खाली येईल. तर असं हे जे पक्षी आहेत तर ते आपल्या पिल्लांचं जोडीनं संगोपन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि CCTV कॅमेराही चालू आहे. तर त्यातही आपलं रेकॉर्डिंग चालू आहे. त्याचा आवाज येतोय. तोंडात खाद्य आहे तरी थोडासा आवाज येतोय. तर तो पक्षी पेटीवरती खाली आलेला आहे आणि दुसरा पक्षी या ठिकाणी माझ्याकडे येऊन पुढे गेलेला आहे आणि तो पिल्लांना खाऊ घालतोय. पिल्लांना खाऊ घालायचं जे काम चालू आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे हे जे काम आहे ते निसर्गात किती अगदी अचूकपणे अविरत चालू आहे हेही आपल्याला बघायला मिळेल. तर ती पिल्लं अगदी तोंड वर करून खाण्यासाठी वाट बघत आहेत आणि खाऊ घालून तो पक्षी गेला आहे वरच्या बाजूला. या ठिकाणी आपल्याला पिल्लं जी आहेत तर त्यांनी डोळे उघडलेले आहेत आणि त्यांचा आवाज येतोय चांगला. परंतु आज 2 पिल्लं दिसायला लागलेली, तिसरं पिल्लू मला या ठिकाणी दिसत नाही. तर काय झालंय काय सांगू शकत नाही. फक्त 2 पिल्लं दिसत आहेत. या ठिकाणी 2 पिल्लं फक्त आपल्याला बघायला मिळत आहेत. तिसरं पिल्लू नाही, बहुतेक त्याचं काहीतरी झालेलं दिसतंय. काय झालंय हे माहीत नाही.